सोलापूर जिल्ह्यात भोंदूगिरी विरोधात मोठी कारवाई करत स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवणाऱ्या मनोहर मामा भोसले याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली। या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। मनोहर भोसले याच्यावर यापूर्वी करमाळा, सोलापूर तालुका, बारामती आणि दौंड येथे महिलांवरील अत्याचार, भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। कॅन्सरसारखे गंभीर आजार बरे करतो अशी खोटी आश्वासने देत भक्तांची फसवणूक केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे। जामिनावर असतानाच पुन्हा गुन्हा केल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। या कारवाईनंतर भोंदूबाबांच्या वाढत्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत असून नागरिकांनी अशा फसव्या दाव्यांपासून सावध राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। अंधश्रद्धा आणि फसवणुकीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेतही या कारवाईतून मिळत आहेत। कुर्डुवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत 192/26 एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये फसवणूक आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला। मुख्य आरोपी मनोहर मामा भोसले ह्याच्यावरती कंप्लेंट होतं की त्यांनी फसवणूक करून त्यांनी छळ केलेले, त्यानुसार गुन्हा दाखल झाले आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले, अटकेचं कारवाई चालू आहे। ह्याच्या अगोदर पण त्यांच्यावरती 21 मध्ये 4 गुन्हे दाखल झाला होता। सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणलाही दाखल होता। ह्याच्यामध्ये खास करून बलात्कार, विनयभंग आणि परत जादूटोणाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता। वरिष्ठांच्या आदेशानुसार ह्याच्या गुन्ह्यामध्ये पण आम्ही खोल जाणार आहे आणि आणखी कोणाचाही कंप्लेंट असता तर आमच्या समोर निर्भयाने तुम्ही यावे पुढे आणि त्याच्यावरती आम्ही नक्की खोली इन्व्हेस्टिगेशन करणार आहे। धन्यवाद।